सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील शिरगाव येथील विवाहित तरुणीचा नवी मुंबईत संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। पण तिचा मृत्यू झाला नसून पतीसह सासरच्या मंडळींनी तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींकडून करण्यात आलाय। नीलम वैभव जाधव असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाई तालुक्यातील शिरगाव येथील नीलम हिचा विवाह खानापूरच्या वैभव जाधव यांच्याशी 2 वर्षापूर्वी झाला होता। पण वैभव कामानिमित्त मुलुंड येथे राहत होता। लग्नानंतर काही दिवसातच नीलमला सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता। कमाल म्हणजे तिला माहेरच्या लोकांशी बोलू दिले जात नव्हते। तसेच नीलम आणि वैभव यांच्यात आठवड्यापूर्वी भांडण झाले होते, त्यामुळे ते गावी आले होते। गावात काही दिवस राहिल्यानंतर ते पुन्हा मुलुंडला गेले। पण त्यात रात्री वैभवने नीलमच्या माहेरच्यांना फोन करत नीलमने आत्महत्या केल्याचे सांगितले। कोपरखैरणे पोलिसांना याची माहिती दिली। त्यांनी पंचनामा करून गुन्हा नोंद केला। त्यानंतर नीलमच्या मृतदेहावर तिच्या माहेरी शिरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे। लग्नानंतर अवघ्या 2 दिवसातच नीलमने जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे।